हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज आम्ही आलो आहोत हळदीला. हळद आहे माझ्या भाचीची. ही आहे आमची लीना. ही आहे आमची छोटी भाची आहे. 2 मोठ्या आहेत. तर आज तिचा आहे हळदीचा कार्यक्रम. बघा इकडे हळद आम्ही अजून तिला लावली नाही आहे आणि इकडे हळद मामा मामीच अगोदर लावत आहेत आणि नंतर भाचीला लावत आहेत. हे बघा, तो सुजित आहे, ही सोनल आहे. हे लोक अगोदर मलाच हळद लावत आहेत आणि मग आम्ही इकडे मस्तपैकी खूप छान हळदीचा प्रोग्राम मस्त अरेंज केला. हा सगळा जो प्रोग्राम आहे हे सगळं त्या तिघ्या बहिणींनीच अरेंज केलेलं आहे. बघा, मी इकडे सुजितला पण हळद लावली. सगळ्यांची हळद लावून झाल्याच्या नंतर सगळे आमची पहिले हळद खेळून घेतली आणि मग आमच्या नवरीनबाईला मी हळद लावायला गेली होती. आणि बघा इकडे मी तिचं शूट घेत होते आणि मागे मला हळदच लावत होते आणि ती छान पोज देत होती. नंतर मी तिला सांगितलं, अगं मी शूट घेते म्हणून. तो बोलते अच्छा मामी, ठीक आहे. आणि हे बघा, मग मी इकडे गेली तिला हळद लावायसाठी. मुली पटकन अशा मोठ्या होतात ना. हे बघा, इथे आम्ही मस्त तिला हळद लावत होतो. जेव्हा मी लग्न करून आली 17 वर्षापूर्वी, तेव्हा ह्या मुली अगदी छोट्या होत्या आणि आज बघा त्यांची लग्न होत आहेत. किती छान वाटतं ना. मी हळद लावल्यानंतर नितीन पण हळद लावणार होते, श्राव पण हळद लावणार होती, पण हे त्यांचे जे नातेवाईक होते हे बोलले की आम्ही पण हळद लावतो आहे. म्हटलं ठीक आहे, तुम्ही हळद लावून घ्या. परी बघा आमची मध्ये येते. तर हे इथे पण तिला हळद लावत होते आणि त्यामध्ये सांगत होत्या की आम्ही हॉलवर येणार नाही लग्नाला, तर हे तुझं गिफ्ट घे इथेच, असं त्या तिला सांगत होत्या. आणि ही आहे आमची न्यूली मॅरिड. आत्ताच लग्न झालं हिचं. हिला मी परेशान करत होती हळद लावून. आणि हे आमचे माळ्यावरचे मंडळी बसलेली आहेत हळद वगैरे लावून, जेवणाची वाट बघत बसल्या आहेत. बघा कशा. इथे मी पण ह्यांना इथे थोडी हळद लावली, कारण मी थोडीशी लेट आली होती. हे अगोदरच येऊन बसल्या होत्या. मला यायला थोडासा उशीर झाला होता. नितीन ऑफिसमधून आले त्यानंतर मग आम्ही इथे हळद लावण्यासाठी आलो होतो. हे बघा, आता इकडे नितीन हळद लावत आहेत. भाचीला हळद लावून त्यांनी छान तिला आशीर्वाद दिला. नंतर माझी गुडिया पण तिला हळद लावते. छान मस्त त्यांनी मॅचिंग झालं होतं त्यांचं येल्लो. आणि ही बघा तिला हळद लावायला आली आणि मस्त तिच्याकडे बघून डायरेक्ट ती रडायला सुरुवात केली तिने. भरून येतं ना, आपण एकत्र वाढलेले असतो छान, आणि लग्न म्हटलं का ते भरून येणं साहजिक आहे. इथे बघा नितीन आणि सुजित, ही ॲक्च्युली सुजितची भाची आहे. ती माझी पण भाचीच आहे. म्हणजे आम्ही तिला कधीच असं म्हणजे लहानपणापासून ते आमच्यासोबत राहिलेलं आहे. तर बघा इकडे आम्ही फोटो काढत होतो हळदी, आणि ही सोनल नवरीला हळद लावायची सोडून ती मला हळद लावत होती. हाताला हळद लावते, तोंडाला हळद लावते. इथे आमची खूप मस्ती चालू होती. इथे फोटो सेशन झाल्यानंतर मग आम्ही परत इकडे गेलो. परत ह्या दोघांनी ह्या नवीन नवरीसोबत फोटो काढले. तिचे मिस्टर डायरेक्ट लग्नाला येतील. आज काही ते आले नव्हते, त्यांना होतं ऑफिसमध्ये काम. इकडे बघा सगळे वाट बघत होते ह्यांची हळद कधी संपते म्हणून, कधी खाली नाचायला जातोय. हळद वगैरे लावून झाली आणि बघा डीजेवर इकडे धमाल चालू आहे. तुफान डेकोरेशन केलं होतं, खूप भारी डेकोरेशन केलं होतं. ही सगळी जी अरेंजमेंट आहे ना, फक्त ह्या तिघ्या बहिणींनी केली होती. आणि त्याची म्हणजे मम्मी आणि त्या तिघ्या बहिणी. बाकी सगळ्यांना विचारून कसं करायचं, काय करायचं, हे सगळं विचारून त्यांनी खूप मस्त अरेंजमेंट केली होती हळदीची. असं वाटत नव्हतं की ह्या फक्त मुलींनी अरेंजमेंट केली. बघा, तर चला एन्जॉय करा तुम्ही यांचा डान्स.
सुंदर असा डान्स करतात. मी डान्स थोडासाच केला आणि मी शूट करत होते, त्यामुळे माझ्या डान्सचा काही व्हिडिओ मला टाकता नाही आला. बघा हे दोघे किती मस्त डान्स करतात. ओम शांती ओम. इकडे डान्स चालू बघा. ही बघा इथे आमची परी काकाला घेऊन डान्स करते काकांसोबत. रात्री 12-1 वाजेपर्यंत डान्स केला हिनी, पण ही काही थकली नाही. तरी बोलते की अरे नीतू माऊ मी अजून थकली नाही आहे, मला अजून थोडासा डान्स करायचा आहे. तिचं चालूच होतं. 1 वाजेपर्यंत जागी होती, पण ती काही थकलेली नव्हती अजिबात. उत्साह सगळ्यांसोबत हळदीमध्ये एन्जॉय वगैरे करायला भारी वाटतं. डान्स चालू होता. मला लागली होती भूक, मग मी आले वरती. परी आणि मी आम्ही दोघी
मस्त आम्ही दोघींनी बिर्याणीवर ताव मारला. सुलबाई इथे माझ्यासोबत बसली होती, कारण ती काही चिकन बिर्याणी खात नाही. ती अशीच माझ्यासोबत गप्पा मारत बसली होती. आणि हे सगळे लोक अजून खाली नाचतच होते. यांचा डान्स काय अजून संपलेला नव्हता. फायनली यांचा डान्स संपला. हे सर्वजण आले वरती. हे बसले जेवायला. इथे बघा सगळे चेहरे बघा कसे झाले त्यांचे नाचून नाचून. तर हे सगळे इथे जेवायला बसले. मस्ती काय यांची कमी होत नव्हती. ही तर अजून पण नाचतच होती. जेवण चालू होतं तरी पण हिचा डान्स अजून संपलेला नव्हताच. तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं नाही. इथे जेवण झाल्यानंतरसुद्धा ह्या लोकांनी आतमध्ये जाऊन पण अजून डान्स केला. खाली DJ संपला. वरती आल्यानंतर ही लोक घरात TV वर गाणे लावून नाचत होती. तो व्हिडिओ मी यामध्ये टाकला नाही, नाहीतर व्हिडिओ अजून फार मोठा झाला असता. हे बघा इथे सगळे हे जे खाली नाचत होते हे सगळे जेवायला बसले. ही नवरींची मम्मी आहे. हे सगळे तिचे मित्रपरिवार आहे. हे सगळे मस्त डान्स करत होते इथे. हे सगळं डान्स वगैरे झाला आणि मग हे वरती येऊन हे मामा भाचे बघा वरती येऊन यांची जेवण पण चालू होतं, मस्ती पण चालू होती. अशा प्रकारे हळदीचा कार्यक्रम हा खूप छान पार पडला. खूप म्हणजे खूपच भारी, खूप मस्त कार्यक्रम झाला. बघा इकडे जोडपी बसली जेवायला, अक्षता आणि विकी. तर बस आजच्या व्हिडिओला आता मी शेवट करते आणि भेटूया आता तुम्हाला